तर मित्रांनो आज विकास शेठ गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त आज महाड केसरी हिंद केसरी बैलगाडी शर्यती आहेत. तर चला मित्रांनो जाऊन आपण डायरेक्ट आता मैदानात भेटूया. तर मित्रांनो 17व्या गटामध्ये आता पळायला निघाले जोडी वासू शेठ गोगले यांची मोत्या आणि सुलतान. त्या दिवशी फायनलला 1 नंबर केला होता. आतापर्यंत रेकॉर्ड 1 मिनिट 20 सेकंद आणि 68 पॉइंट आणि रेकॉर्ड पूर्ण 20 दुबळे निवडून काढणे आणि रेकॉर्ड आता तयार झालं 1 मिनिट 16 सेकंद आणि 69 पॉइंट सगळ्या सन्मान करायचा आहे. तर मित्रांनो मानगाव मधली जोडी आहे. मानगाव मधली ना? नाव सांगा पहिले आपलं. ढेपे शेठ म्हणून ओळख आहे यांची. तर आपल्या बैलांची ओळख करून द्या. हा? रमेश शेठ ढेपे. तर आपल्या बैलांची ओळख करून द्या. फायनल किंग सोन्या आणि ह्याचं नाव काय? राजा. तर आपण हा सोन्या मर्डे सतीश ठाकूर यांच्याकडनं घेतलात ना? आणि राजा त्यांच्याकडनं घेतला. कुठला गाव? संकेतने दिलाय. ते फायनलची जोडच आपल्याकडे आहे सतीश ठाकूर यांच्याकडे. सर्किट सोन्या आणि सोन्या. सर्किट सोन्या आणि सोन्या माझ्याकडे आहेत. तर आपल्याकडे किती फायनल केल्या? आपल्याकडे आता एक फायनल झाली ही मागच्या म्हणजे गेल्या वर्षी. नाही आता पहिली शर्यत झाली तेव्हा 7 डिसेंबरची फायनल झाली. 1 नंबर केला. 1 नंबर. आणि त्याच्या गेल्या वर्षी आणले त्याला मे महिन्यामध्ये आणलं ना. दुसरा नंबर केला आणि याने दुसरा नंबर 2-3 झाले. दुसऱ्या नंबर 2-3 झाले. तर बैलाविषयी काय बोला? कारण ना अलिबाग मध्ये त्यांनी बरेच रेकॉर्ड ब्रेक केलेत. कारण वलवली माती बंदर आहे तिथे पण हॅट्रिक केली. पण अजून ती 4 नंबर केले. आणि बाकी अजून पण बरेच नंबर मला वाटतं 10-15 फायनल तर नक्कीच झाले त्या बैलाचे. रेकॉर्ड केला म्हणून ही जोडी घेतलेली. अलिबागचा रेकॉर्ड मोडला त्याने म्हणून ही जोडी घेतलेली आहे. कितीला जोडी घेतली आपण तरी पण जवळजवळ ते 8 लाखाच्या बाहेर आहे. नक्कीच. कारण जोडीच 1 नंबर आहे. समुद्री किनारी पण म्हणजे प्री क्वार्टरच्या रेंजला प्री क्वार्टरला पण चांगली जोडी पळत होती. जॉकी कोण बसतो आपल्या गाडीवर? प्रकाश अंधळे. आपण तर काय सांगाल बैलांविषयी? काय सांगाल म्हणजे स्पीड कसं आहे बैलांचा? फिरायला वगैरे फिरतं म्हणजे काय प्रॉब्लेम नाही ना बैलांचा? काहीच काही अडचण नाही त्यांची. नक्कीच. चांगले कारण बैल आहेत. तिकडे देखील अलिबागला देखील नाव. माझ्याकडे बरेचसे बैल झाले पण सगळी टॉपची बैल झाली पण त्यांच्यापेक्षा टॉपची बैल ही आहेत. नक्कीच. कारण अजून पण ही पहिली 1 शर्यत झाली त्यांची. आता कितवा गट आला? कितवा गट? 42. म्हणजे अजून खूप टाइम आहे ना. तर शुभेच्छा शर्यतीसाठी. मित्रांनो आपल्याकडून जोडी आली आहे जवळपास आहे ना 100-150 किलोमीटर अंतर असेल ना. युवराज मेनमेन सुरई यांची. तर का आपल्या बैलांची ओळख करून द्या पहिले. युवा आणि वीरू ना. तर आज काय बोला आजच्या शर्यती? कारण आपण खूप लांबून आलात. बघू पहिले तर आपण आलो इकडं कसं काय वाटतं. ह्या आधी आपण इकडे ह्या भागात आलेला कधी? मी मानगाव मानगावला पण नाही ना. पहिली झाली. बाकी आपल्या अलिबाग असेल मुरुड बाकी सगळीकडे हाकलले आपली. नंबर पण कायम नंबरच आहे. तर किती नंबर झाले तरी? आता आपले झाले तरी पण 30-35 नंबर झाले. 30-35 ना. समुद्र किनारी पण आपली गाडी चांगलीच पळते सर. नंबर समुद्र किनारी किती नंबर केले होते आपले? नंबर 4. जॉकी कोण आपला? पावसे. तर त्यांच्याविषयी काय बोला? त्यांच्याच विषयावर आपण चालू ते काय करतील तेच आपण हे करणार. नक्की. आणि जॉकीची टेक्निक पण म्हणजे आता सगळ्यांपेक्षा वेगळी टेक्निक आहे. तर शुभेच्छा शर्यतीसाठी. तुम्ही जरा महाड मधली जोडी आहे. कोलगाव ना? कोलगाव. तर आपली ओळख करून द्या. नाव सांगा पहिले आपल्याला. विलास रामचंद्र दोंडके. कोल. आणि बैलांची ओळख करून द्या आपला मोरा आणि तो पाखऱ्या. तर हा मोरा मराठा अलिबागचा आहे ना. भाई पाटील. भाई पाटील वडावचा. तर म्हणजे आताच हे गेलंय ना. या वर्षीच घेतलं पावसाळ्यात? या वर्षी आता पहिली शर्यत तिथं आपण तांबडे तोडलं होती. काय नंबर झालेला ना. तिथं आपली गाडी जरा एका मुखाच्यात गुतावली. तर तयारी कशी आहे आपल्या जोडीची? तयारी आता जोरात आहे.
तयारीसाठीच तर आलो आपण, पण त्यातनंच काय नशीब आहे. नक्कीच. आणि नवी आपली जोडीच नवीन केले. जोडीच नवीन, पहिली जोडी आपली होती दुसरी, ती दिली आपण, ही नवीन आणली. म्हणजे आधी किती जोड्या झाल्यात आपल्याकडे तरी? अशा भरपूर जोड्या झाल्या, पण शर्यत आम्ही गेल्या वर्षापासून इंटरेस्ट घेतला. याच्या आधी भाऊ हाकलायचा ना तिकडचा, मग आम्ही ती जोडी हाकलायचो. तर शुभेच्छा शर्यतीसाठी. तर आता नाव का आपलं? सलमान राऊत, कुठला गाव? निजामपूर. निजामपूर. तर आपल्या दोन्ही जोड्या आपल्याच आहेत. दोन्ही जोड्या आपल्या. तर काय नाव बैलांची ओळख करून द्या आपल्याला. त्याचं नाव मोत्या. मोत्या आणि हा टिका. टिका. त्याचं नाव चंद्या. चंद्यान मोरा. तर आपली नवीनच जोड्या आहेत का काय? गेल्या वर्षी आलो होतो आम्ही इकडे. नंबर केला होता? नाही, थोडा प्रॉब्लेम झाल्यामुळे गाडी नाही झाली. म्हणजे आपल्या इकडे निजामपूरला नंबर केलाय त्यांनी? निजामपूरला केलं. निजामपूर म्हणजे मानगाव मध्ये ना? मानगावमध्ये ते सतत फायनलमध्ये असतात. म्हणजे हे फायनल किती नंबर केले तरी? त्यांनी कंटिन्यू सीझनचे तिने बहुतेक फायनल मारले त्या जोडीने, म्हणजे लहान गटामध्ये. लहान गटामध्ये. तर आपल्या आठवणतली शर्यत कुठली सांगाल आपण तरी? कोणची शर्यत बघायला गेलं तर मोरबा मानायचं. हा, मोरबाला मोरबा कितवा नंबर केला होता? तिथं तिने फायनल केली होती आणि हिचा 5वा बसला. 5वा. तर शुभेच्छा शर्यतीसाठी. नाव का आपलं? सतत पालेकर. तर जोडी कोणाची आहे? राजेश वाडकर. राजेश वाडकर. कुठला गाव? गोंडाले. लोणेरे. गोंडाले शेडचे कोण? गोंडाले शर्यती कोण? तर आपल्या बैलांची नाव सांगा. बालमा सुंदर. बालमा. हा बालमा सुंदर. तर महाड तालुक्यातली 1 नंबर मधली जोडी आहे. तर कायम नंबरामध्ये आहे ना गेल्या वर्षी? किती नंबर केले तरी? गेल्या गेल्याला 13 फायनल. 13. इथे ह्या शर्यतीला नंबर केला होता गेल्या वर्षी? नाही. गेल्या वर्षी आपली कायम 1 नंबर, म्हणजे बहुतेक ती शर्यतीमध्ये 1 नंबर केलाय. तर दादा जोडी कुठली आहे? ही माणगाव मधली जोडी आहे. नाव का आपलं? संतोषबाई खडकर. काय संतोषभाई यांचीच आहे. तर बैलांची ओळख करून द्या. बाईजा बाईजा. आणि तो सोन्या. सोन्या. तो आमचा घरचा बैल आहे. म्हणजे बरेच वर्ष सुरुवातीला आम्ही त्या बैलापासून फायनल चालू केली. म्हणजे घरच्या गाईचा? नाही, आम्ही बरेच वर्ष म्हणजे आमच्याकडे हा बैल आहे. किती वर्ष आहे तरी आपल्याकडे तरी? तरी पण 4-5 वर्ष असेल याला. 4 आणि सुरुवातीला आम्हाला ह्या बैलांनी फायनल सुरुवात केली. कंटिन्यू फायनल मध्ये आहे हा, आपला. कंटिन्यू. त्यावेळेस पासून 3-4 वर्ष आम्ही सतत फायनलला गाडी असते. आता परवा तिथं मोरबेमध्ये मोरव्यामध्ये आपली नाग्या आणि बादलनी केली. बादल. त्यांनी पण चांगलीच फायनल केली. हा, तिथे 1 नंबर झाला. हा मला वाटते बाईच्या गेल्या वर्षी घेतलाय ना? हा, गेल्या वर्षी आम्ही मोरबेवरून घेतलं होतं. अतिक कर्नाटकी आहे. हा, कर्नाटकी बैल. त्यांनी किती नंबर केले आपल्याकडे तरी? आणि आम्ही आणल्यानंतर एक लगेचच शर्यतीला 1 नंबर केला त्यांनी. कोणासोबत? जोडीला हा जोडीला सोन्याच होता. सोन्याच होता. मित्रांनो, गेल्या वर्षी कोकण युवा हिंदकेसरी महाड येथे झालेल्या शर्यतीमध्ये गेल्या वर्षी प्रथम क्रमांकाची मानकरी जोड. ते मित्र नाव सांग पहिले आपलं. माझं नाव आर्यनराम लहाने. आम्ही माणगाव मधून आलोय, लहानेश्वर गावातून. ह्या बैलाचं नाव आहे कृष्णा. कृष्णा. आणि तो जलीकट्टू. जलकट्टू ना? गेल्या वर्षी 1 नंबर केला होता ना? गेल्या वर्षी कोकण युवा हिंद केसरी मध्ये आम्ही प्रथम नंबर पटकावला. आणि माणगाव तालुक्यात सुद्धा आमचा नाव आहे. कायम एक नंबर मध्ये कायम 1 नंबर. तरी किती नंबर झाले आपल्याकडे तरी? तरी अजूनपर्यंत बघा, गेल्या वर्षी 27 फायनल झाले. 27 ना? लगातार. गेल्या वर्षी 27 फायनल केल्या. त्याच्या आधी पण बऱ्याच. त्याच्या अगोदर पण झाल्या, म्हणजे मध्ये बैल आजारी होता, पण झाल्या 20 फायनल झाले. नक्की. आणि जॉकी कोण बसतो आपल्या गाडीवर? जॉकी आमचेच मामा समीर जाधव. समीर. होय. ह्या आधी आपण महाडला गेल्या वर्षी आलो होतो की त्याच्या आधी पण हाकलली आहे कधी गाडी? नाही, गेल्या वर्षीच आलेलो. गेल्या वर्षीच कोकण युवा हिंद केसरी मध्ये. तरी ही जोड अलिबाग मधलीच ना? म्हणजे वावे मधली? हा, बाई जोडी तिथली आहे? नाही, जोडी नाही. तो आम्ही नानोर मधून घेतला. हा. आणि हा आम्ही अलिबागचा. अलिबागची आणलेला आहे. तर मानगाव मध्ये, मानगाव असू दे किंवा रोहा, सर्वकडेच नंबर मध्ये आहे काय? हो, सर्वीकडे. तर शुभेच्छा शहरसाठी. धन्यवाद. तर काका नाव सांगा आपलं. मानगावची जोड आहे ना? मानगाव मधली जोड आहे ना? मानगाव मधले. नाव सांगा आपलं पहिले तर. मिलिंद शिंदे, उनेगाव ना? उनेगाव. त्या बैलांची नाव ओळख करून द्या आपल्या. हा तेजा आहे. तेजा आणि तो राजा. राजा. अजून एक राजा आहे ना आपल्याकडे? आपल्याकडे राजा आहे, तो दुसऱ्याला दिला आता. आणि तो नवीन राजा घेतला. नवीन घेतलाय आता. तर आपली शर्यत वगैरे किती केल्यात बैलांनी? हा, शर्यत किती झाल्यात? शर्यती खूप झालेत. म्हणजे आपली आधीची जोड आधीच्या जोडींचे बरेच नंबर केलेत ना? भरपूर. मित्रांनो, महाड तालुक्यातले सुप्रसिद्ध जॉकी शुभम जांभळे, 0 टन किंग
तर आता काय सांगते आज? काय ना आता हाय 16 राऊंड. हा शर्यती किती गाड्या हाकलल्या आतापर्यंत? आता एक हाकलली ती आहे आता एक नंबरला. बघू आता आता दुसरी आपली- हाकलतोय. शुभेच्छा शर्यतीसाठी. थँक्यू. तर काका ओळख करून द्या आपली पहिले तर. माझं नाव गणेश मिरगल आहे. गाडी आता आपली 24 वेळ हॉटला आहे. वरद गणेश मिरगल या नावाने गाडी आपल्या पळते. कुठलं गाव? चोचिंदे गवळवाडी. चोचिंद्याची गाडी. 2011 जेव्हा मोठी शर्यत झाली होती, मानाची चांदीची बैलगाडी होती, तो मान आपण पटकावला आपण. तर त्याच्यानंतर आपल्या बैलांची ओळख करून द्या पहिले तर. हा आहे तो सोन्या आहे. सोन्या आणि मित्रांनो ह्या बाबूला तर ओळखत असाल, तो कारण बाबू आहे तो, त्यांनी तर अलिबाग आणि रोहा गाजवला. अलिबाग रोहा असंख्य नंबर मारले. हा त्याने गाजवलेला आहे. तर आपण काय बोला 2011 2011 जी शर्यत झाली मानाची, तिथं चांदीची बैलगाडी होती, तो मान आपण पटकावला. चांदीची बैलगाडी होती. हा ती बैलगाडी आपण पटकावली. कुठे शर्यत झाली होती? ती चांडव्याला झाली होती. चांडगाव, चांडवे चांडवे. हा आणि तो मान आपल्या गाडीने पटकवला. तेव्हा आमची गाडी सानिया संतोष मिरगल या नावाने धावायची. आता वरद गणेश मिरगल या नावाने गाडी धावते. तर आता आपल्या बैलांविषयी काय सांगाल? खरेदी कुठं केली ही बैल? हा आहे तो चनेरावरून खरेदी केलाय. आणि चनेरा. तो आहे तो रोहा पिंगल सई मध्ये अनिकेत देशमुख यांच्या बैल- फायनल यांच्या समोर अनिकेत देशमुख यांचा तो बैल आहे, त्यांच्याकडून खरेदी केला. नक्कीच करा. आता आपला सोन्या कधी सोन्या तर गेल्या वर्षी घेतला. जोडीच घेतली गेल्या वर्षी? नाही, पहिला सोन्या घेतला आणि मे महिन्यामध्ये मी बाबू घेतला. सोन्या कुठल्या गटाला बोलवला तिकडे? सोन्या तिथं क्वार्टरला धावत होता. क्वार्टर फायनल. बाबू तर फायनललाच कायम पळवला. फायनल शिवाय धावत होता नाही, ते माहिती होतं. नक्कीच करा. तिथं बाबूनी तर असंख्य फायनल म्हणजे गेल्या वर्षी जेव्हा जिल्हा परिषद केसरी झाली, तेव्हा आपला हा सोन्या पडला. तर तेव्हा आपलीच गाडी फायनलला होती. नक्कीच करा. बाबू आहेत मला वाटतं बंदीपासून पळतोय, बंदीच्या कालापासून. बरोबर आहे. म्हणजे जवळपास आहे 2019-20 पासून नक्कीच पळतोय तो. बरोबर आहे. त्याच्या आतापर्यंत मला वाटतं कमीत कमी 30-40 फायनल तर नक्कीच झाले असतील. भरपूर फायनल त्याच्या नावाचे आहेत. अनिकेत देशमुखांनी तर भरपूर फायनल मारले. त्यांच्याकडे पण मारले आहेत. परत अजून बरं त्याचे 2-3 मालक झाले, त्यांच्या इकडे देखील तेवढेच नंबर मारलेत त्यांनी. फायनल शिवाय तो धावतच नाही. तर शुभेच्छा शर्यतीसाठी. धन्यवाद. तर मित्रांनो मानगाव मधली जोडी आहे. माझं नाव नितीन अनंत पाटोळे. तर आपली महाड मानगाव तालुक्यातील एक सुप्रसिद्ध जोडी आहे, करण अर्जुन म्हणून. तर ह्याचं नाव काय? त्याचं करण करण आणि हा अर्जुन. अर्जुन. आणि स्वतः जॉकी बाबा स्वतः बसता ना मानगाव तालुक्यात, एक टॉपची जॉकी म्हणून ओळखले जातात दादा. तर आपल्या बैलांविषयी आपण काय बोलाल? पब्लिकचा बादशाह करण करण आणि गाडी पूर्ण टर्न करून आणायचं काम करतो अर्जुन. बैलाच्या बाबतीत करणचं नाव नाही. अर्जुन आतना बोलतो बाहेरून बाहेरून असतो. हा तर आपल्या किती नंबर केलेत आपल्याकडे तरी? मी मागच्या वर्षी काय त्या बैलाच्या पाया लागला त्यामुळे नाही, पण अगोदरच्या वर्षाला 11 फायनल मारल्या, प्रथम क्रमांक. गेल्या वर्षी दुसरा बैल होता जोडीला? हा गेल्या वर्षी नाही, गेल्या वर्षी जास्त गाडीच नाही अकलीत नाही. त्याच्या आधी आपली कायम नंबर मध्ये सतत कंटिन्यू 6 सलग फायनल तर मीच मारल्या. तर किती नंबर किती गेले सर आतापर्यंत जोडीला आपले? आतापर्यंत तरी पण सगळे टोटली नंबर पकडले ते 30च्या वरच गेले असतील. 30च्या वर. आणि आपली महाड मध्ये आपण हाकलली याच्या आधी कधी? महाडमध्ये ह्या शर्यतीला आणलेली, पण तेव्हा गाडी टर्न नाही झाली. तर नाही आली. बाबा आधी बाकी कधी हाकलली नाही, नाही? बाकी मानगावला चान्सच नाही देत. नक्की. आणि आपल्या मानगाव मध्ये कुठे कुठे शर्यत नंबर केलाय? सगळीकडे मोरबा मानट, राजोली मानट, आमरोशी, सगळीकडे. सगळीकडे. तर आपल्या तर आपण स्वतः जॉकी बसतो, तर आपण काय गाडी हाकलाची आपली टेक्निक काय सांगाल की म्हणजे असं? बऱ्याच दिवसाचा अनुभव आहे त्यामुळे गाडी मारण्यात एकदम व्यवस्थितच. म्हणजे आता आपल्या मानगाव आणि महाड आहे, तर काय फरक काय जाणवतो तरी? आमच्या तिकडे काठीवर शर्यत होतात, इकडे बिना काठीच्या होतात. आणि आमच्या तिकडे अंतर मोठी आहेत, इकडे छोटी आहेत. त्यामुळे आमच्या बैलांना इकडे टर्न करायला थोडं कठीण होतं, पण तरी पण जाकीची कसरत होते. नक्कीच करा. अंतर बघितलं तर प्रत्येक शर्यतीचं अंतर म्हणजे इथे थोडा कमी अंतर आहे, परत मानगावला थोडा जास्त, पण आमच्याकडे अलिबागला गेलात की अजून थोडा जास्त अंतर पडतं. हो, अलिबागचं जास्तच आहे. थोडा सगळीकडे म्हणजे वेगवेगळं आहे. हे दोन्ही पण बैल अलिबागचीच आहेत. हा वालेकर नानांपैकी बैल वालेकर आनंदकडे फेमस, आणि तो मध्येच यामाच्या शोरूमच्या समोर गाव आहे तो अलिबाग मध्ये वाडगाव. त्याचा पहिला मूल माला कांबारले, कांबारलेचे कामारले. म्हणजे हा आपल्या बंदराला पळला होता समुद्रकिनारी? समुद्राला नाही, भाटाला. मातीला. म्हणजे कुठे नंबर केले आधी तिकडे? तिकडे बरेच नंबर मारले, 7-8-15 दिन 7-8 म्हणजे कात्र्याच्या काळात पळाला होता ना? कात्र्याच्या काळातला. तेव्हा मला वाटतं बंदी उठल्या कात्र्याचा 2 का 3 नंबर केला होता. बरोबर. तर आज कुठल्या गटाला गाडी आपली? आज माझा 54वा गट आहे. 54 सेकंड लास्ट. म्हणजे टोटल गट किती आहे तिचा? 56 आहेत. 56. तर शुभेच्छा शर्यतीसाठी. धन्यवाद.
आतापर्यंत आहे ना 17 गटाला गाडी होती. आतापर्यंत सगळ्यात कमी टायमिंग आहे. 1.16 ना, 16 सेकंद 69 मिली. मोत्या आणि सुलतान वासू शेटचा नादत नाही काय. दादा काय बोलशील? दादा काय बोलशील? बोल दादाबद्दल काय बोलशील? दादा तर माझा किंग मेकरच आहे. किंगच काय, कुठं पण जाऊ दे टॉपला. टॉप मध्ये दादा आहे तर सगळं तर मित्रांनो, महाड तालुका अध्यक्ष शेठ धनावडे यांची जोडी आहे. तर हा ससा ना, हा सस्ता आणि हा रघु आहे. ससा मित्रांनो आली महाड मधला सगळ्यात फेमस बैल असेल ना, पब्लिक मध्ये चांगलीच क्रेज आहे या बैलाची. आणि या रघुल तर आपण ओळखत असेल, कारण आपल्या बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं असेल. समुद्र किनाऱ्याचा चांगलाच गाजवला आहे. प्री क्वार्टर सेमीफायनलला चांगल्या नंबरामध्ये होता. फायनल पण 1-2 फायनल पण मारले. तर आता काय सांगशील बैलांविषयी? काय आता बैल तर आपली चांगली आहेत. बघा आता काय ग्राउंडला काय होतं ते. रघु आपण कधी घेतला? आताच घेतला ना, आता 8 दिवस झाले असतील. मुरुडवर नाही घेतला ना. हा मुरुडवरनं. आणि त्या अजून एक जोड आहे ना आपली, हा तो तिकडं ती काय हाकलली? हा किती टायमिंग झाला? तो 1:25 आहे. 1:25 ला टायमिंग झाला. हा आणि ही किती गटाला जोड आहे? ही आता 46 आहे. 46. आपल्या सासेचे नंबर किती झाले सांग आतापर्यंत? नंबर बरेच झाले तरी अंदाजे तरी तरी आतापर्यंत आम्ही नंबर 50च्या पुढेच आहेत आमचे नंबर अन्नाच्या पुढे. आतापर्यंत. ही जोड हाकलली आहे. तर दादा ह्या जोडीची नावं कोणते आपल्या? हा संग्राम आहे. संग्राम. तर दादा संग्राम आणि काय नाव बोलला? संग्राम आणि मान्या. मान्या. तर यांचे किती नंबर झाले आतापर्यंत? यांनी मागे एक फायनल मारली होती आणि पहिल्या मार्काकडे त्यांनी मारले होते. संग्राम कधी आता घेतलाय? 6 बैल कधी घेतला? आता 2 दिवस झाले. 2 दिवस. म्हणजे तो संग्राम आणि मोन्या पालाची ती जोड ना, त्याच्यामधलाच आहे. त्यांची जाऊन बराच फायनल केलं. बरेच फायनल मारले त्यांनी. कोणाकडे होता पहिला? पहिला हा तेव्हा याच्याकडं तांबडे आहेत ना. तांबडे शेठ. हा तांबडे शेठ. त्यांची तांबडे कोणते आहेत ना, हा त्यांच्याकडे होता. तर काय बैलांविषयी काय सांगशील? जॉकी कोण बसतो आपल्याकडे? जॉकी पप्पा म्हणजे मामा पण बसतो आणि तो शुभम जमले. म्हणजे कोण? नितीन धानावडे स्वतः स्वतः बसतो. आणि शुभम जांभले. हा ह्या जोडीवर कोण बसलेला? ह्या जोडीवरती शुभम बसला होता. शुभम. आणि त्या जोडीवर कोण आहे आता? त्या जोडीवरती पण तोच बसला. शुभमच आहे. शुभेच्छा शर्यतीसाठी. थँक्यू. आतापर्यंत 1 नंबरचं रेकॉर्ड होतं. 1:69 2 नंबरचं होतं. 1:18:25 आणि 3चं होतं 21:25. नाही काय जाता